तर हे जे एकात एक आहे ना, मग ह्याच्यातनं कुठेतरी लोकांनाही वाटतं की अरे मग सगळे एकात एक आहेत. आम्ही जनतेसोबत असू आणि मुळात एकच आहे की एकच महत्त्वाचं आहे की जे जे महाराष्ट्रासाठी एकत्र येतील ते सोबत येतील आमच्या. पण शरद पवारांच्या पक्षात काही चर्चा सुरू आहे, बोलणी सुरू आहे. आता काही काही गोष्टी आपल्याला कळत राहतील पुढे. तर तुम्ही दुसऱ्यांच्या पक्षाबद्दल मी सांगू नाही शकत. नाही, पण ते तुमची युती त्याच्यासोबत असणार आहे का? कारण असं म्हटलं जातं की कुठेही काही ठाकरेंच्या बिनसलं युतीसोबत नाही, पवारही कुठेही काही असणार. तुटलं नाही, ते पण महाराष्ट्रासाठी लढतच आहेत. पवारसाहेब देखील लढतच आहेत महाराष्ट्रासाठी. तुमची इच्छा आहे त्यांनी सोबत असावं. बघा, मी हेच पुन्हा एकदा सांगेन की महाराष्ट्र हितासाठी जे कोणी एकत्र येतील, महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या विरुद्ध जे कोणी एकत्र येतील त्यांनी मला वाटतं सोबत लढलं पाहिजे. नाही, कारण तुमचं एकामेकांसोबत नाही, म्हणजे सोबत येऊन लढलं पाहिजे. हो तुमचं आणि इक्वेशन सुप्रिया सुळेंसोबत आहे खूप ना, चांगलं चांगलंच होतं. तुमची त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे? सगळं काही टू द पॉईंट नाही होऊ शकत ना. इतर ठिकाणचं काय, नाशिकमध्ये काय काय ठरतंय? नाशिकसोबत मला वाटतं मनसेबरोबर युती झालेली आज जाहीर केली. इतर ठिकाणी लवकरच जे जे आहे ते जाहीर होईल. तरी साधारणपणे फोकस 7 महानगरपालिकांमध्ये असणार आहे की त्याच्या पलीकडे 29 महानगरपालिकात करायचं? सगळ्या महानगरपालिका ही आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कारण आज तुम्ही प्रत्येक शहर बघा, शहरामध्ये जी हालत झालेली, शहर लुटलं जातं आहे भाजपकडून. शहरामध्ये जे विकास झाला पाहिजे हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर आणतात. खड्डे सगळीकडे खोदून ठेवलेले आहेत. बरं, जी कामं ह्यांच्या काळात केलेली आहेत, जी काही थोडीफार केलेली आहेत, त्याच्यावर परत खड्डे पण आलेले आहेत आणि दुसऱ्यांच्या कामाच्या फिता कापतात. पण कुठे ना कुठेतरी चेक अँड बॅलन्स म्हणून बदल घडणं गरजेचं आहे, परिवर्तन होणं गरजेचं आहे. पण आता प्रचारामध्ये हाच मुद्दा घेऊन जाणार आहात की फक्त मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा? आम्ही मुद्द्याचं बोलणार नाही, कारण तुम्ही मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा जेवढा व्हॅलिड आहे तो राज्याच्या इतर भागांमध्ये तेवढा. आम्ही मुद्द्याचं बोलणार. मुद्द्याचं म्हणजे काय? तुम्ही म्हणजे फक्त म्हणजे जनतेचं बोलणार. हे बाकीचं जे हवेतलं यांचं जे व्हाईट बॉल बाउन्सर टाकणं असतं भाजपकडून, ते आम्ही नाही करणार. आम्ही जनतेचं बोलणार. ज्या ज्या शहरांमध्ये जे विषय आहेत त्याला तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही मगाशी म्हणालात की राष्ट्रवादी सोबत येऊन काँग्रेस, ज्याची मुंबईमध्ये खरं तर एका अर्थी ताकद राहिली आहे, तो सोबत येऊ शकला नाही तुमच्यासोबत, म्हणजे जो महाविकास आघाडीचा निर्णय घेतला असेल तो. पण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आज पाहाल, आज जे वातावरण आहे हे सगळेच बघत आहेत. म्हणजे कमलेशजी, मी तुम्हाला खरोखर सांगतो, जेव्हा राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले 16 जुलैला, मला वाटतं ते डोममध्ये जो कार्यक्रम झाला होता, त्यानंतर जे महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण झालेलं आहे, महाराष्ट्राला वाटतं आता एक ताकद एकत्र आलेली आहे. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. एक नवीन ऊर्जा महाराष्ट्राला मिळालेली, एक नवीन ज्याला आपण बोलतो की एक आशा आहे. पण याच्यामध्ये काँग्रेस सोबत असे तर फरक पडला असता. आता जर तरवर बोलून काहीच अर्थ नाही. नंतर काही पर्याय, पोस्ट पोल अलायन्स ज्याला म्हटलं, तर निवडणुकांनंतर ह्याच्यावर पण बोलून काही अर्थ नाही. मला वाटतं पुढचे 15 दिवस पण तसा पर्याय खुला ठेवलेला आहे. एकच पर्याय आहे ह्या सरकारला. म्हणजे जर आपल्याला पर्याय निवडायचाच असेल तर ही जी युती आज झालेली आहे, सेना आणि मनसे, ही फार महत्त्वाची. बरं, तुम्ही आज राज ठाकरे म्हणाले ती गोष्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये, मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि आमचाच असेल. आमचाच म्हणजे कोणाचा, मनसेचा की शिवसेनेचा? बघा, आता दोन्ही एकामेकांमध्ये तुझं माझं नाही आहे, ही सगळ्यात महत्त्वाची भावना आहे दोघांमध्ये. आणि हे आम्हाला पहिल्यापासून सांगितलं. आत्तापासून जेव्हा आम्ही बोलणी पण करायला लागलो तेव्हा दोघांनी इन्स्ट्रक्शन दिले होते की तुझं माझं करायचं नाही, आडमुठेपणा करायचं नाही. जे काही आहे ते मुंबईचं आहे, या जनतेचं आहे, महाराष्ट्राचं आहे. अशा सूचना कोणाला दिल्या होत्या? सगळ्यांना आम्हाला, आणि आत्ता पण त्याच दिल्यात. म्हणून तुझं माझं नाही आहे, मराठी महापौर असेल, मुंबईचा असेल, मुंबईवर प्रेम करणारा असेल, आणि निश्चितपणे मुंबई लुटणारा भाजपचा नसेल. पण तरीसुद्धा काही तुम्ही वारंवार, म्हणजे वरुण जर तरची गोष्टच नाही आहे. वरुण सरदेसाईंनी परवा एक भाषण केलं, त्यांनी त्यात नाव वाचून दाखवलं की महापौर आमचे शिवसेनेकडनं झालेले महापौर पण अगदी हेमचंद्र गुप्तेंपासून, छगन भुजबळांपासून ते अगदी आत्ताच्या किशोरी पेडणेकरांना पण त्यांनी यादी वाचून दाखवली. त्यामुळे वारंवार हा मुद्दा की शिवसेना त्या मराठीच्या मुद्द्याभोवतीच आपला सगळा प्रचाराचा जी. अरे पण मुंबई जर आपली असेल तर मग अभिमानाने बोलायचं नाही का? चूक काय त्याच्यात? चूक बिलकुल नाही. मराठीच्या मुद्दे मग तुम्ही मुद्दा मी नाही, तुम्ही हे आदित्य ठाकरे असं छाती टोकणं, होय आम्ही मराठीच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवणार, मराठीचा मुद्दा. बघा, हे सगळे मुद्दे आहेतच, पण भाजप जसं मराठीचा मुद्दा असेल किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असेल वगैरे, आम्ही जसं मी नेहमी बोलतो, भाजपचं हिंदुत्व हे चुनावी हिंदुत्व आहे. आमचं तसं मराठी प्रेम हे चुनावी नाहीये. हा, मग तोच आम्ही जे काम केलेलं आहे ते अभिमानाने सांगतो. ज्या मातीत आम्ही वाढलो त्याच्याबद्दल अभिमान आहे, ज्यांच्यामध्ये वाढलो त्याच्याबद्दल अभिमान आहे. तर एक मुद्दा दुसऱ्यापेक्षा महत्त्वाचा होईल हे नाही आहे. आम्हाला सांगण्यासारख्या अजून खूप गोष्टी आहेत, भाजपकडे जास्त नसतात. भाजप मग LOC आणतं, हे काय POK आणतं. कदाचित मुंबईमध्ये कुठेतरी भाषण होईल की अभी 6 महीने में अखंड भारत होगा, 6 महीने में बलूचिस्तान देंगे, 6 महीने में
6 महिना आम्ही 2014 पासून ऐकतोय. पण ते हे आज जसं तुम्ही म्हणालात की चुनावी त्यांचं हिंदुत्व आहेत, आज फडणवीसांनी आरोप करताना हेच म्हटलं की आम्ही निवडणुकांपुरती शाल पांघरत नाहीत हिंदुत्वाची, असं ते म्हणाले तुमच्याबद्दल बोलताना. गिल्टी कॉन्शियन्स कशाला तरी बोलतात ना, कदाचित आज जाणवलं असेल थोडंसं. पण मला एक विचार आहे, तुम्ही आपली मुलाखत सुरू झाल्यापासून आपण आता शेवटाकडे येता सुद्धा तुम्ही भाजपवर जास्त टीका करतात. यावेळेस शिवसेना तुमच्या शिंदेची शिवसेना तुमच्या निशाण्यावरती नसणार आहे? नाही बघा, एक आहे की आत्ता मुख्यमंत्री भाजपचे आहेत. जे काही सरकार चाललेलं आहे ते अर्थात भाजपच सगळ्यांचं डिपार्टमेंट चालवते असं ऐकू येतं. जे बाकीचे 2 गट आहेत त्यांना पण भाजपच, आत्ता मध्ये मला वाटतं लोढाजी बोलले होते की सब भाजपही चलाती आहे, त्यांचे दोघांची गट. पण नैसर्गिकरित्या आत्ता जे मुंबईवर लादलं जाते, मग अदानिस्तान असेल, धारावी लुटण्याचा प्रकल्प असेल किंवा तपोवन कापण्याचं असेल, हे सगळी ठिकाणी योगायोगाने भाजपच आहे ना. आणि जे चुकीचं करतात त्यांच्यावर बोलणं गरजेचं आहे. मग या निवडणुका ज्यांना जास्ती महत्व दिलंच जात नाही, त्यांच्या पण युतीमध्ये दिलं जात नाही महत्व, त्यांच्यावर कशाला बोलायचं. शिवसेना मनसे युतीचा सगळ्यात मोठा विजय होणार. नाही, याच्यातला मोठा विरोधक कोण असणार आहे, भाजप की शिंदेची शिवसेना? भाजपाची जी नीती आहे महाराष्ट्र लुटण्याची, महाराष्ट्रात अन्याय करण्याची, हा आमचा मोठा विरोधक असेल. काय झालं मी हे विचारतो काय, कारण मधल्या काळामध्ये आत्ता नुकत्याच नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला खूप स्थानिक पातळीवरती वेगवेगळी आणि इंटरेस्टिंग समीकरणं बघायला मिळाली. काही ठिकाणी तर तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी शिंदेच्या शिवसेनेसोबत सुद्धा युती केली होती, काही ठिकाणी राष्ट्रवादीने शिंदेसोबत युती केली. मिंदेंनी काँग्रेससोबत केली, ज्याचं कारण देऊन ते पळाले होते. तुमच्यासोबत पण तर केली, काँग्रेसबरोबर पण केली होती ना. हो, पण मग तेव्हा काही राष्ट्रवादीचे काही नेते म्हटले की भविष्यातल्या राजकारणाची नांदी आहे असं ते म्हणाले. बघा, कुठेतरी एक वाटायला लागलेलं आहे की भविष्यातलं राजकारण, म्हणजे मी खरोखर हे पोटतिडकीने बोलत आहे, हे सगळं जे काही चाललेलं आहे, जे दूषित राजकारण झाले की कोणावरही आरोप करा, मग त्याला वॉशिंग मशीनमध्ये टाका आणि पक्षात घ्या, बदनामी करा किंवा घोटाळा करा, ते पैशाच्या बॅगा काही दिसतात, मंत्री काही माजलेले जसे फिरत असतात, घोटाळे जे समोर येतात ते तुम्ही वगैरे आणता समोर. बरोबर, तुम्ही मीडिया म्हणून तुमचं काम करता, आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमचं जे काही काम आहे ते करण्याचा प्रयत्न करतो. लोकांनाही वाटतं की कुठेतरी सरकारला काहीतरी नैतिकता असायला पाहिजे, कुठेतरी संवेदनशीलता असायला पाहिजे, कुठेतरी लाज वाटली पाहिजे. हे जे आज मिसिंग आहे ना, संवेदनशीलता, ही कुठेतरी पुन्हा एकदा आपल्या राजकारणात येणं गरजेचं आहे, नैतिकता येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा ना, गेल्या 3 वर्षात कितीतरी असे लोक आहेत ज्यांनी आज इथे भाषण दिले, स्वार्थासाठी पलीकडे जाऊन दुसरं भाषण दिलेलं आहे, ज्यांनी आज ह्याला शिवे घातल्यात पण जाऊन तिथे हे केलेलं आहे. हे कुठेतरी राजकारण, एक तुम्ही काहीतरी हुक त्याच्यात पाळणार आहेत की नाही, की हो माझं ही विचारधारा आहे, माझी ही विचारसरणी, मी ह्याच्यासाठी एकत्र आलेलो आहे. काही तर मस्त बोलतात की आता झोप मस्त लागेल तर आम्ही भाजपसोबत गेलो. पण हे जे झालेलं आहे ना, कुठेतरी राजकारण्यांनी ठरवलं पाहिजे की ह्याचं लिमिट काय, एंड काय. आणि ठीक आहे, हे मजा मस्ती म्हणून लोकांना, राजकीय लोकांना वाटत असेल की चला हे होर्डिंगवर आज मी इथे, आज मी ऊपर कल में नीचे, हे ठीक आहे, लोकांना पटत नाही आहे. पण हे तुम्ही म्हणालात मगाशी की माध्यमांचं काम आम्ही करतो खरं तर, म्हणजे आम्ही आता एक सांगू का, तुम्ही हा मुद्दा काढला, खरं तर माध्यमांनी घोटाळे बाहेर काढणं काम आहे. आम्ही एक घोटाळा बाहेर काढला मधल्या काळात, पार्थ पवार यांच्या जमिनीचं प्रकरण